रंकाळा टॉवरजवळ तटबंदीला लागून उभ्या करण्यात आलेल्या अनधिकृत हातगाड्या आणि केबिनवर आज महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. रंकाळा टॉवरपासून खराडे कॉलेजपर्यंत जाणाऱ्या तटबंदीखालील मोकळ्या जागेत एका रात्रीत 20हून अधिक हातगाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर प्रशासनानं नोटीस देऊन ते गाळे काढण्याचे आदेश दिले आणि आज संपूर्ण गाळे हटवण्यात आले. त्यावरती हातगाडी उभ्या करणाऱ्या लोकांनी संताप व्यक्त करत थेट आरोप व्यक्त केला. नमस्कार. आम्ही आपल्या रंकाळा टॉवर परिसरामध्ये राहणारे सगळे कार्यकर्ते आहे. या टॉवर परिसरात जेवढी मंडळं आहेत, एक 8 ते 10 12 मंडळं आहेत. प्रत्येक मंडळाचा एक दोन कार्यकर्ते घेऊन एक 17 ते 20 गाड्यांचं इथे नियोजन केलेलं आपल्या रंकाळ्यावर. 17 ते 18 खाऊ गाड्यांचं नियोजन केलेलं. पण आज तुम्ही रंकाळ्याच्या अवतीभोवती सगळीकडे फिरा, तुमच्या लक्षात येईल की सगळीकडे प्रत्येकजण बाहेरचे लोक येऊन इथं धंदा करायला लागलेत. कोण बिहारचा आहे, कोण यूपीचे लोक आहेत, कोण पश्चिम बंगालचे आहेत. आम्ही इथं स्थानिक लोकांनी एक रोजगार आमच्यासाठी चालू केला, ज्याच्यावर कमीत कमी एक 20 कुटुंब आमची रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला. पण ह्या 20 कुटुंबावर आज इथं आमच्या अतिक्रमण विभागाने कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज पाय ठेवलेला आहे. आमच्या गाड्या अतिक्रमण विभागाने पूर्ण काढलेल्या आहेत. ही आम्ही बाहेर नेऊन धंदा करायचा, मराठी लोकांना आपल्या इथंच राहायला आणि मराठी लोकांचंच पाय वाढणारी ही जनता, कोल्हापूरची जनता आहे. कोण पण इथे येतोय, आंदोलन करतोय, रील्स करतोय आणि जातोय. पण आमच्या विरोधात इतकी लोक आज उतरलेले आहेत की आम्हाला स्थानिक लोक असून इथं प्राधान्य दिलं जात नाही. आता जर का आमच्या ह्या गाड्या इथं कायमस्वरूपी केल्या नाहीत तर आम्ही जन आंदोलन, इथं रेटाचा विषय आहे, आम्ही आंदोलन मोठं करणार आणि प्रशासनाला जागा करून की आमच्या या खाऊच्या गाड्या कशा इथं राहतील याचा विचार करणार सर्वजण. या खाऊच्या गाड्यांसाठी आपण तशी काही महापालिकेकडून परवानगी घेतली होती? नाही, सध्या परवानगी घेतली नव्हती. पण आम्ही इथं त्या परवानगी काढायची म्हटल्यानंतर जवळजवळ म्हणजे 6 महिने वर्षभर जाणार. आणि आता सध्या सगळीच इथं म्हणजे आमच्यातली बेकार म्हणजे सगळ्यांची म्हणजे रोजीरोटीचा प्रश्न आहे घरचा. त्याच्यामुळं आपण इथं ज्यावेळी प्रस्थापित होऊ त्यावेळी पण हळूहळू सगळं रितसर लिगली करून घेऊ असं आमचं ठरलेलं. कारण का 6 महिने वर्ष 1.5 ह्यात जर काढलं तर परत पोटाचा विषय येतोय आणि एका लक्षातही सगळ्या गोष्टी होत नाहीत. आता इथंच परवानगी, आता रंकाळ्याच्या सगळीकडे आहे ह्याच्यातनं कुणाची परवानगी आहे बऱ्यापैकी, म्हणजे हाताच्या मोजण्या एवढी मला वाटते परवानगी असेल. बाकी सगळे अतिक्रमणच आहे की आमचंच का पोटात दुखते. म्हणजे इथं कुणाला तरी गाड्या पाहिलं त्या म्हणजे आमच्याच घरातल्या माणसांनी पाय ओढल्यासारखं झालंय. आता रील स्टार येतात, रील घेऊन जातात, ह्याची मागं पार्श्वभूमी बघत नाहीत. आता आम्ही इथं येऊन सुशोभीकरण करणार होतो, इथं कॅमेरा लावणार होतो, 2 लेडीज येऊन स्वच्छता ठेवणार होतो, इथं लोकांनी बसायला बाकडी ठेवणार होतो, म्हणजे जेणेकरून आमच्याकडे चांगलं होईल अशा गोष्टी आम्ही इथं करणार होतो. कारण काहीतरी पत्रकबाजी करायची नाही तर रील स्टारवरनं काहीतरी असं आहे तसं आहे, ह्याच्या मागं काय पार्श्वभूमी आहे हे काय ऐकूनच घ्यायचं नाही. आपल्या मनाला येईल तर आपल्याला कसं काय मिळतं हेच बघायचं. या गोष्टी नाही. आज 18 कुटुंब ह्याच्यावर चालणार होतो. अशा ठिकाणी आम्ही गाड्या लावली की ट्रॅफिकची काही अडचण नव्हती, काही तर लोकांना फिरण्याची अडचण काय नव्हती. आम्ही बरोबर पॉईंट चांगला बघून आम्ही गाड्या लावलेल्या आणि आम्हाला या अडचण अशा आल्या. मग आता ह्या बघा, आता रोजीरोटीचा प्रश्न आला, मग लोकांनी चोऱ्या मारा कराव्या, वाम मार्गाला लागावं, पोटासाठीच चाललंय. परंतु कुठलाही बिझनेस करत असताना त्याचा एक परवानगी असायला हवी असा एक आपला नियम आहे. त्या नियमानुसार मग तुम्ही सगळे आता आम्ही स्थानिक आहे. तुमच्यावरती आली नाही. हा मॅडम, आम्ही स्थानिक आहे. गाड्या लागल्या, तिने कुणाची परवानगी आहे सांगा बघूया. आज बाहेरून येतात, त्यांच्या 4-4 5-5 गाड्या आहेत, त्यांची परवानगी आहे का कुणाची? संध्याकाळी येतात, पैसे घेतात आणि जातात. आज आम्ही इथं स्थानिक आहे, आमचा जन्म झाला इथं, तरी देखील आमची एक इथे गाडी नाही. आणि जर लागत असली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जर का आम्ही परमिशन घेऊन करायचं म्हणलं असतं तर ही बातमी आपल्या महापालिकेत काही खाऊ नगरसेवक आहेत त्यांना जर का समजली असती तर आमच्या एक देखील इथे गाडी आली नसती. त्यांनी आम्हाला कधीच हुडकावून लावून स्वतःचा इथं बोजा इथंच तिने स्वतःच खाऊ गेली केली असती. म्हणून आम्ही शक्यतो इथे करायचं आणि मग परमिशनच्या नादाला लागायचं असं आमच्या डोक्यात होतं. मॅडम, आमची घरं इथं उभारली तर आमची घरं समोर दिसतात. मग आम्ही आमच्या भागात आम्ही काहीतरी नियोजन करायचं, काय इतर जागा म्हणजे भागात जाऊन करायचं. आम्ही आमच्या समोर जिथे दिसतंय तिथे करायचं. आता सगळीकडे ॲक्वायर केलेलं आहे, कुठेही जागा नाही आहे. मग आता हीच प्लस आहे. आणि आम्ही ही योग्य होती, जेवढं काय बसते तेवढं जवळ 17-18 कुटुंबवाल्यांचा मला कुठंतरी आपलं हे होईल म्हणून आम्ही ह्या गोष्टी केल्या. कारण कोणाच्या पोटात दुखलं काय दुखलं ह्या गोष्टी घडल्या सगळ्या की आम्हाला म्हणजे बाधा आणली मध्ये. हे काही चांगलं नाही अजिबात. आणि पोटासाठी चालू आणि इथं कुठं आता कोट्यात मिळणार होतं. सेफ पूर्ण दोन्ही साईडनं गाड्या लागलेल्या आहेत, पूर्ण दोन्ही साईडनं इकडे जर गेला तर दोन्ही साईडनं गाड्या लागलेल्या आहेत. गाडी पण पास होत नाही. उदाहरणार्थ तिथं तुम्हाला तिथं अतिक्रमण झालेलं आहे, पण इथं कुठेही त्रास
रहदारीला अडथळा नाही किंवा इथे लोक येणार आहेत त्यांना कुणाला अडथळा आहे. आणि काही लोकांचा इथं येऊन बरीच लोक फिरून गेलीत. कुणाची ह्याच्यात कधी आम्हाला अडचण नाही आहे. सगळ्यांनी आम्हाला साथ दिली होती. छत्रपती शिवाजी पेठेतली लोक येतात, इथं फिरायला येतात, कुणीही काय आम्हाला अडवून लावली नाही. पण काही लोकांना इथं वाटणी पाहिजे होती आणि ती दिली नाही म्हणून हे सगळं वर्णगाने हे प्रकरण दाबलेलं आहे. तर बोलला तर आम्ही उपायुक्तांना आम्ही आता लेटर देणार आणि तुम्ही आमच्यावर जशी कारवाई केली तशी सगळ्यांच्यावर करा तुम्ही कारवाई. मी रास्ता रोको करून आमची पुढची दिशा ती आहे की प्रशासनाला जागा करायचं, रंकाळ्याच्या भोवती जेवढी कारवाई करता येईल तेवढी करा, फक्त आमच्यावर करू नका. नाहीतर आम्ही देखील आज ना उद्या परत इथे गाड्या टाकायच्या विचारात आहे. मग कुठलीही कारवाई झाली तरी चालेल. शहर उपअभियंता महादेव फुलारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. काय म्हणाले उपशहर अभियंता पाहूयात. साधारणतः 15 ते 20 गाड्या इथे लावलेल्या होत्या आणि काल त्यांना इंटिमेशन दिलं होतं आम्ही आमच्या ऑफिसकडून वगैरे. इस्टेट विभाग, अतिक्रमण आणि वॉर्ड ऑफिस, माझं ऑफिस, या सगळ्याच्या वतीनं आम्ही त्यांना काल इंटिमेशन दिलेलं होतं की हे रंकाळा हे ऐतिहासिक आणि हेरिटेज स्ट्रक्चर असल्यामुळं ते काढून घ्या म्हणून. त्याप्रमाणे मग त्यांनी काल काढून घ्यायचं आम्हाला सांगितलेलं होतं. त्यानुसार मग त्यांना काल काय काढता आलं नाही संध्याकाळपर्यंत, तर त्यांनी आज ते बऱ्यापैकी सगळ्या गाड्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. आज आपण रंकाळ्याच्या आजूबाजूला बघतोय विना परवाना अनेक गाळे उभे आहेत. त्यांचंही मत आहे ते गाळे चालतात, मग आमचे का नाही? अगदी बरोबर आहे. या ठिकाणी आता वेळोवेळी प्रशासक महोदयांनी पण त्यावेळेला आदेशित केलेलं होतं की या ठिकाणी ज्या काही नियमानुसार गाड्या आहेत त्यांनाच इथे ठेवावं आणि जी इलिगल आहेत त्यांना हटवण्यात यावं. या संदर्भाने वेळोवेळी कारवाई केलेली आहे अतिक्रमण, इस्टेट आणि वॉर्ड ऑफिसच्या माध्यमातून. आता असे काही आणि निदर्शनास आलेले असतील तर त्यांचं बायोमेट्रिक कार्ड किंवा त्यांना जो काही परवाना, लायसन वगैरे आहे या सर्व बाबी तपासून जे इलिगल आहेत त्यांना काढण्याची मोहीम आम्ही घेणार आहोत. रंकाळा हा ऐतिहासिक ठेवा आहे. त्याचं जतन, संवर्धन सर्वांनीच केलं पाहिजे. वाढतं अतिक्रमण यामुळे रंकाळा गुदमरत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. प्रशासनाच्या कारवाईनंतर रंकाळ्याला मोकळा श्वास मिळणार का, असाही सवाल उपस्थित होत आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम.